नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर एक्झाम गुरुवर। मित्रांनो, आजच महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे कंबाईन ग्रुप सी क्लर्क, राज्य उत्पादन शुल्क, टॅक्स असिस्टंट या पदांकरता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, परंतु जागा अत्यंत कमी आहे। विद्यार्थ्यांची अपेक्षा होती की हजारापेक्षा जास्त जागा असतील, परंतु फक्त 234 जागांकरता ही पदभरती जाहिरात महाराष्ट्र शासनातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तुमची जी परीक्षा आहे ती 16 जून 2019ला असेल, पूर्व परीक्षा। जागा बघू आपण किती आहे। पदनिहाय दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क गट क एकूण 33 पदे आहे। यामध्ये SC साठी 5 पदे आहे, ST साठी 3 पदे आहे, विजय साठी 2 पदे आहे, NTD साठी 1 पद आहे, OBC साठी 5 पदे आहे, मराठा समाजासाठी 5 पदे आहे, आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल घटक आहेत त्यांच्यासाठी 3 पदे आहे आणि कुलासाठी 9, एकूण अशी 33 पदे आहे। त्यानंतर कर सहाय्यक म्हणजे टॅक्स असिस्टंटसाठी किती पदे आहे? 126 पदे आहे। त्यामध्ये SC साठी टोटल 12 + 6 म्हणजे 18 पदे आहे, ST साठी 8 पदे आहे, 2 पदे आहे विजयसाठी, 3 पदे आहे NTB साठी, 3 पदे आहे NTC साठी, 4 पदे आहे NTD साठी, OBC साठी आहे एकूण 33 पदे, 3 पदे आहे SBC साठी, 20 पदे आहे मराठा समाजासाठी, 13 पदे आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, 19 पदे आहे ओपन प्रवर्गासाठी। त्यानंतर लिपिक टंकलेखक मराठी गट क एकूण 68 पदे, SC साठी 9 पदे, ST साठी 2, विजयसाठी 1, त्यानंतर NTC साठी 2 पदे, OBC साठी 12, SBC साठी 5, मराठा समाजासाठी 14, त्यानंतर 8 पदे आहे EWS साठी आणि 15 पदे आहे ओपन प्रवर्गासाठी, एकूण 68 पदे आहे। त्यानंतर लिपिक टंकलेखक इंग्रजी यासाठी 7 पदे आहे, 1 SC, 1 पद आहे OBC, 1 पद आहे SBC, 1 पद आहे SCBC, 1 पद आहे EWS, 2 पदे आहे ओपन, एकूण 7 पदे आहे। तर तुमची जी मुख्य परीक्षा असेल ती विविध पदांसाठी येथे दिलेली आहे बघा। 6 तारखेला आहे तुमचा मुख्य परीक्षेचा संयुक्त पेपर क्रमांक 1। सर्व पोस्टसाठी पहिला पेपर असेल तो समान असेल सर्वांसाठी मुख्य परीक्षेचा। त्यानंतर पेपर क्रमांक 2 हा डिफरंट असेल। महाराष्ट्र गट क सेवा लिपिक टंकलेखकसाठी 13 ऑक्टोबरला असेल आणि राज्य उत्पादन शुल्कसाठी 20 ऑक्टोबरला आणि टॅक्स असिस्टंटसाठी 3 नोव्हेंबरला, आणि जो संयुक्त पेपर क्रमांक 1 आहे तो 6 ऑक्टोबरला असेल। तर या सर्वांसाठी एनी डिग्री क्वालिफिकेशन आहे, कोणतीही पदवी हवी, आणि त्याचबरोबर ही जी 2 पदे आहे कोणती? लिपिक टंकलेखक मराठीसाठी 30 शब्द पर मिनिट तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट असावं, आणि इंग्रजीसाठी 40 शब्द पर मिनिट। वयाची मर्यादा आहे ओपन प्रवर्गासाठी 38 वर्षे, मागासवर्गीयांसाठी 43 वर्षे। आणि जे दुय्यम निरीक्षक पद आहे त्यासाठी काही शारीरिक अर्हतासुद्धा लागेल। हाईट लागेल पुरुषांसाठी 165 सेंटीमीटर, छाती लागेल 79 सेंटीमीटर आणि फुगवल्यानंतर 5 सेंटीमीटर जास्त फुगायला हवी। महिलांसाठी उंची लागेल 155 सेंटीमीटर, वजन लागेल 50 किलोग्राम। बाकी पदासाठी शारीरिक अर्हता महत्त्वाची नाही आहे। वेतन किती असेल ते बघणार आहोत। दुय्यम निरीक्षकसाठी असेल राज्य उत्पादन शुल्क 32,000 स्टार्टिंग असेल, कर सहाय्यकसाठी असेल 25,500 स्टार्टिंग, लिपिक टंकलेखकसाठी असेल जवळजवळ 20,000 आणि इतर भत्ते अनुदेय राहील। परीक्षेचे एकूण 2 टप्पे आहे। पूर्व परीक्षा 100 गुणांची आहे, मुख्य परीक्षा 200 गुणांची। मुख्य परीक्षेचे 2 पेपर होईल। पहिला पेपर सर्वांसाठी समान राहील, दुसरा पेपर पोस्टवर थोडा सिलेबस असेल आणि इतर काही महत्त्वाचे टॉपिक्स, असे 2 पेपर असतील मुख्य परीक्षेचे। परीक्षा शुल्क आहे ओपन प्रवर्गासाठी 374 रुपये, मागासवर्गीयांसाठी आहे 274 आणि माजी सैनिकासाठी आहे 24। अर्ज करायचा आहे या अधिकृत संकेतस्थळावर mahampsc.mahaonline.gov.in हे अधिकृत संकेतस्थळ आहे। याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करून दिलेली आहे, किंवा www.mpsc.gov.in या लिंकवर सुद्धा लिंक अवेलेबल आहे।
व्यवस्थित फॉर्म फिल करा. फर्स्ट टाईम असेल तर प्रोफाईल अपडेट करा. प्रोफाईल क्रिएट करा. लास्ट डेट आहे 6 मे 2019. धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. थँक्यू सो मच अँड प्लीज सबस्क्राईब अवर चॅनल टू गेट मोर डिटेल.